पाहायला मिळेल रुबाबदार आणि त्यांच्या विरोधात जय बालाजी या दोन्ही संघांच्या दरम्यान सामना मात्र ऑन होतोय। क्रिकेटचा हा खेळ आपल्याला आज मात्र घेऊन आला आहे GS ग्राउंड शिवतीर्थ मैदानावरती। क्रिकेटचा खेळ कसाही असू द्या, मग लेदर बॉल असो, टेनिस बॉल असो किंवा प्लास्टिक बॉल असो, टर्फ क्रिकेट असो, नेहमी मात्र आनंदच देतो। आज मात्र टेनिस बॉल क्रिकेटचे चाहते KCL गाठताना पाहायला मिळतील। 6व्या पर्वात मात्र ही मानाची स्पर्धा नक्कीच आज मात्र या पर्वाचा जर बघितला तर हा पहिला दिवस जय बालाजी संघाचे जर बघितलं तर 12वे खेळाडू इकडे दाखल झालेत। साथी टीम आपणही आपले 12वे खेळाडू इकडे पाठवून द्या। चला मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये इकडे ऑन करतोय। मजा येणाऱ्या मॅचमध्ये खिमराज तायडे एकीकडे आपल्याला पाहायला मिळते, दुसरीकडे जर बघितलं तर विजूभाऊ यांच्यावर देखील नजरा असतील। गेल्या जर बघितलं तर काळापासून थोडेसे दुखापतग्रस्त आहेत विजूभाऊ, बट तरी देखील पायाला दुखापत असूनही यांनी मात्र JPL ची स्पर्धा म्हणा, PCL ची स्पर्धा म्हणा, अतिशय चांगल्यारीत्या खेळलेली आहे। चला सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू करायचा आहे। सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल। प्रथमतः जर बघितलं तर फलंदाजी करण्यासाठी जय बालाजी संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। दुसरीकडे जर बघितलं तर रुबाबदार पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज सज्ज। महेंद्र कोळी यांना मात्र इकडे पहिल्या षटकात गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात येत आहे। चला महापंच बंगाल सर आपल्याला विनंती आहे, सामना मात्र सुरू करायचा आहे। चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय। सलामीची जोडी जर बघितलं तर मनीष तायडे एकीकडे पाहायला मिळतात, दुसरीकडे राकेश भाऊ आणि नक्कीच पहिल्या षटकात महेंद्र कोळी यांना मात्र गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जात आहे। मजा येणाऱ्या मॅचमध्ये मोठा सामना राहणार आहे। जसे की आपण बोललोच, एकीकडे जर बघितलं तर राकेशजी बाविस्कर, दुसरीकडे विजूभाऊ सोनवणे यांच्या दोघांच्या दरम्यान असलेला हा मॅच आहे आणि याही मॅचवर नजरा असतील। आता बघूयात, एकीकडे मॅन इन पिंक आहे, दुसरीकडे मॅन इन येलो, कोण कोणावर पडतंय भारी ते। सामना मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल। मोठा सामना, आजच्या दिवसातील तिसरी मॅच आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार आहे मनीष तायडे। नक्कीच नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर राकेशजी बाविस्कर। लेदर बॉलचं क्रिकेट जर बघितलं तर वकील दलाच्या संघाकडनं खेळत असताना यांनी देखील मात्र फार चांगलं क्रिकेट खेळलंय। तर दुसरीकडे यष्ट्यांच्या मागे विजू सोनवणे सर, म्हणजे यष्ट्यांच्या पुढे वकील आहेत तर यष्ट्यांच्या मागे महाराष्ट्र पोलीस आहे, हे देखील मात्र एक चांगलं समीकरण आपल्याला इकडे पाहायला मिळतंय। एकीकडे रुबाबदार तर दुसरीकडे जय बालाजी। मोठी मॅच, मोठा सामना, मजेदार सामना, KCLचा अभूतपूर्व पर्व। चला तर मग काय, खेळूयात KCLचा खेळ। पंचांचा इशारा, लेट्स प्ले। फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर इकडे मात्र मोठा हादरा लागतोय। परतावं लागेल तिकडे मात्र राकेशजी बाविस्कर यांना। मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तिकडे मात्र मोठी विकेट आली आहे। 0च्या स्कोरवर इकडे मात्र पहिला धक्का। रिप्ले मध्ये आपण बघू शकता, जबरदस्त सुरुवात माही कोळी इकडे मात्र करत असताना फुलाल्यांचा बॉल टाकला होता, त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, फटका मात्र केवळ आणि केवळ जागेवरच उसळी घेताना पाहायला मिळालाय आणि विकेट मात्र इकडे येताना आपल्याला पाहायला मिळते। जबरदस्त कामगिरी, गोलंदाजी मार्कवर इकडे पहिल्या षटकात पाचारण केलं गेलं होतं महेंद्र कोळी यांना आणि पहिल्याच बॉलवर आपलं काम दाखवून दिलंय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश मोरे जे मात्र दाखल झालेत। बघूयात आज कशारीत्या मात्र मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात आहे।
महेंद्र कोळी टॅलेंट आहे, बट आज तो टॅलेंट यांना तिकडे अजूनही दाखवावा लागणार आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळवलेली आहे. 0च्या स्कोरवर मात्र पहिला धक्का. रितेश मोरे यांना मात्र आता स्ट्राईक रेंजला आपण बघतोय. शून्याच्या स्कोरवर पहिली विकेट. चला मॅच ऑन करा, थोडंसं वेळ वाचवणं इकडे मात्र फार गरजेचं राहणार आहे. फुलल यांचा बॉल होता, त्याला मात्र बिगिट करण्याच्या प्रयत्नात तिकडे मात्र राकेशजी बावीसकर यांना तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. आता त्यांची जागा घेण्यासाठी रितेश मोरे यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलंय. यावेळेस मात्र बॉल लिव्ह करून दिला आहे. नक्कीच जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. टाळ्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. सुरुवातीच्या षटकांमध्ये आत्मविश्वास जो मात्र रुबाबदार संघाचे खेळाडू पुरेपूर गोलंदाजाचा वाढवत असताना, कारण की मोठी विकेट त्यांनी जाळ्यात अटकवली आहे. 0च्या स्कोरवरती एक गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. पुढचा बॉल हलक्या हातांनी यावेळेस मात्र ढकलले बॉलला. क्षेत्ररक्षक तिकडनं चेंडूवर येतील, जोपर्यंत बॉलला अडवलं जाईल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. लागोपाठचे 3 बॉल इकडे मात्र निर्धाव आलेत. एकही धाव अद्यापही स्कोर कार्डवर नाही आहे. लाजवाब गोलंदाजीचा मार्ग. कधी चेंडू वेगात टाकताय, कधी मात्र कमी गतीने टाकताय. स्लोअर आणि फास्ट मिश्रण मात्र महेंद्र कोळी यांनी इकडे दाखवलंय. यावेळेसचा बॉल उडवलाय, फटका हवेत आणि फटका जातोय सरळ सीमारेषा पार. पंचांचा इशारा, फटका खेळला आहे लय भारी आणि मैदानाच्या आतमध्ये घेतली रितेश मोरे यांनी जिम्मेदारी. सिक्सर षटकार. डॉट बॉल आले की गोलंदाजी करणारी टीम टाळ्या वाजवतीये आणि मोठा फटका आला की बॅटिंग टीम टाळ्या वाजवतीये. मजा येणार आहे, आवाज राहणार आहे या मॅचमध्ये. मी आधीच बोललो, राकेशजी आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर विजू भाऊ अशी मात्र ही लढाई आहे. एकीकडे जय बालाजी आहे तर दुसरीकडे रुबाबदार आहे. 6च्या स्कोरवर पहिला धक्का आहे. सहाच्या स्कोरवर एक गडी बाद. शेवटचे 2 बॉल याचे बाकी त्या षटकातील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच सन्मान दिलाय. मागच्या चेंडूवर मोठा फटका आला. खूप काही पाहायला मिळालं या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर विकेटही पाहायला मिळाली, त्याच्यानंतर 2 डॉट बॉलही पाहायला मिळाले, षटकारही पाहायला मिळालाय आणि त्याचबरोबरने संयम देखील मात्र आता इकडे दाखवतात रितेश मोरे महेंद्र कोळी यांच्या विरोधात. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाणार आहे. रनसंख्या 6वर 1 आहे. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस मात्र बॉल लिव्ह करून दिला आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 1 ओव्हर 6 रन, 1 ओव्हर 6 रन, 1 गडी बाद टीम जय बालाजी. 1 ओव्हर 6, 1 गडी बाद टीम जय बालाजी. चांगलं षटक टाकलं महेंद्र कोळी. षटकार जरी आला तरी काय झालं, त्यांनी मात्र 5 चेंडू अतिशय चांगल्यारीत्या टाकलेले आहेत आणि बांधून ठेवल्या बॅटर्सला पहिल्या षटकामध्ये. 1 ओव्हर 6, 1 गडी बाद. चला रनसंख्या मात्र 6 वरती आहे. 1 गडी बाद असताना गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात आपण बघतोय गजानन सपकाळे यांना मात्र पाचारण केलं जात आहे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंडला मात्र मनीष तायडे. 8 षटकांची मॅच. जमिनीला समांतर फटका अलॉंग दी कार्पेट. कव्हर्सला मात्र तिकडे खेळाडू आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवत आहे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. पार्टनरशिपची गरज आहे. बघा राकेशजी यांची मोठी विकेट आली आहे, बट खेळाडूंना तिथनं मात्र सावरावं लागेल. अतिशय चांगली खेळपट्टी आहे. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की या खेळपट्टीवर जर तुम्ही चांगले फटके खेळले, चांगलं तुमचं शॉट सिलेक्शन राहिलं तर फलंदाजांना देखील यश आहे. बट तुम्हाला त्यासाठी जर बघितलं तर डावाला घेऊन चालावं लागणार आहे. आज रितेश आणि मनीष यांच्यावर मात्र ती जिम्मेदारी आहे. गोलंदाजी मार्कवर गजानन सपकाळे. पुढचा चेंडू. रनसंख्या 7 रन. फुलाल्यांचा बॉल याही वेळेस हलक्या हाताने केवळ आणि केवळ ढकलला आहे.
क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना क्रिकेटचं वातावरण क्रिकेटला देखील जर बघितलं ना तर आता चांगले चांगले दिवस आलेले आहेत. समाजाचं क्रिकेट आता मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे. त्यातल्या त्यात जर बघितलं तर खेळाडूंना आता आपण बघतो गावाचं क्रिकेट गाजवत असताना, समाजाचं क्रिकेट गाजवत असताना, इतर स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणा किंवा जर बघितलं तर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऑप्शनमध्ये संधी म्हणा जी मात्र मोठ्या प्रमाणावर मात्र उपलब्ध झालेली आहे. धावस्वरूपी आपण बघू शकतो इकडे मात्र धावा घेतल्या जातील, कारण की कोळी क्रिकेट लीगने देखील चांगले चांगले तारे सितारे दिलेले आहेत जळगावच्या क्रिकेटला. प्रामुख्याने जर त्यामध्ये मग नावं घ्यायला गेलं तर अनेक असे खेळाडू आहेत. रनसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 8 धावा स्कोर कार्डवर, 1 गडी बाद. या षटकातील अजूनही 3 बॉल याची बाकी आहेत. रनसंख्या 8 रन. डावाचं दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. 8 ओव्हरच्या मॅचमध्ये 5 गोलंदाज तुम्हाला चालवणं मात्र अनिवार्य आहे. व्हाईट बॉलचा इशारा यावेळेस मात्र महापंचांच्या माध्यमातून येतोय. एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढेल. अविनाशजी बंगाळ सर ज्यांनी मात्र आज ऑफिशियली समालोचन क्षेत्रात देखील त्यांचा डेब्यू केलेला आहे. पहिली स्पर्धा आहे त्यांची ॲज अ ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून, जे पंचगिरी देखील निभवतात आणि कॉमेंटेटरची भूमिका करतात अल्टरनेट. याही वेळेस आवाक्याच्या बाहेर आहे. इथे देखील दोन्ही हात समांतर आणि 1 धाव इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून कळवली जाते, ती म्हणजे अवांतर. रनसंख्या 9 वर 1. 3 बॉल याची बाकी त्या षटकातील. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 4 आल्यात गजानन यांच्या षटकात. डावाचं मात्र दुसरं षटक आहे. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होतील दर्शक आणि दर्शक होतात आहे दिवाने. जबरदस्त फटका. टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट ऐकायला मिळतोय, कारण की मैदानाच्या आतमध्ये धावा यायला सुरुवात झाली आहे. दिशा से भटके तो पडेंगे फटके. फुलरलनचा बॉल कन्वर्ट केला समोरच्या दिशेने. 6 धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून. या 6 धावेंनी रन. यस, कशाच्या रिगार्डमध्ये सर? वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये. गुणलेखकाच्या भूमिकेत नक्कीच आमचे मयूर सर, जे मात्र अतिशय चांगल्यारीत्या आपली भूमिका इकडे बजावतात, त्यांचं देखील कौतुक. फेअर डिलिव्हरी हा मात्र इकडे पंचांचा निर्णय आलाय. रनसंख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळाली आहे. 16 धावा या षटकाराच्या मदतीने 16 for 1. 2 चेंडू अजूनही या षटकातील यायचे बाकी. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला होता बॉलला आणि तिकडे मात्र 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढतोय. 16 धावा या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड लागलेल्या. 2 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत. या स्पर्धेत जर बघितलं तर पंचांच्या भूमिकेत आपण बघू शकतो नक्कीच नामांकित पंच जे आपल्याला पाहायला मिळत आहे. याही वेळेस लॉफ्ट केलाय फटका. कनेक्शन टायमिंग प्रॉपर. रनसंख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळेल. खडे खडे डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लगा तो 6 षटकार. हवाई मेल तिकडे मात्र फायर केलं आणि या फटक्याच्या मदतीने रनसंख्या देखील वाढतीये. 6 धावा मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. विकेट जरी आली तरी काय, सध्याच्या घडीला बॅटर म्हणतात आहे मनीष तायडे, तुम्ही लावा ताकद, मी मैदानाच्या आतमध्ये नाही वाकत. शेवटचा बॉल यायचा बाकी या षटकातील. 3 बॉलमध्ये ऑलमोस्ट 3-13 केलेत मनीष तायडे यांनी. शेवटचा बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. याही वेळेस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. अजून एक चेंडू मात्र इकडे सीमारेषा गाठता गाठता राहतोय आणि धावस्वरूपी जर बघितलं तर षटकही इकडे पूर्ण होईल. 2 षटकांचा पूर्ण झालाय. 2 षटकांच्या अखेरीस आपण बघू शकतो तब्बल 23 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. एक्झॅक्टली बघूयात घडलं काय तिकडे. क्षेत्ररक्षक होते बाउंड्रीच्या लगत आणि आय गेस थोडेसे फंबल दोन्ही खेळाडू तिकडे झाले.
आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण बघू शकतो 23 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांच्या भूमिकेत नक्कीच महापंच अविनाशजी बंगाल सर, सुशांत सर, त्याचबरोबर निफाडचा मिचल स्टार्क म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे सुरेश रायते आणि या सर्व पॅनलचे सर्वा सुजित पांड्यन देखील आज मात्र दाखल झालेत बऱ्याच वर्षांनंतर. चला 2 षटकांच्या अखेरीस 23 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात गोलंदाज महेंद्र कोळी यांना मात्र पाचारण केलं जात आहे. 23 वर 1 स्कोर, 23 for 1. यावेळेस काय नक्कीच थोडासा शॉर्ट चेंडू इकडे हाताळण्याचा प्रयत्न होता. सरळ मात्र बॉल टू कीपर डॉट बॉलच्या मदतीने इकडे मात्र सुरुवात केली जाते. महेंद्र कोळी जे मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात आहे. या आधीच्या षटकात जर बघितलं तर मोठी विकेट राकेश बाविस्कर यांची मात्र मिळवली होती महेंद्र कोळी यांनी. आणि इकडे मात्र डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात होत असताना रनसंख्या 23 वर 1, 23 for 1. यावेळेसचा बॉल फटका हवेत चेंडूच्या खाली विजूभाऊ सोनवणे. झेल मात्र इकडे होताना पाहायला मिळतोय. बॅटची कड लागली होती, चेंडू मात्र फक्त जागेवर उसळला आणि 23च्या स्कोरवर हा लागतोय दुसरा धक्का. 23 for 2. फलंदाज मात्र बाद राहणार आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो एक वेळेस आउटसाइड दी ऑफ. यावेळेस मात्र चेंडू पिच केला होता, त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडूने घेतली, फक्त जागेवरती उसळी आणि चेंडूच्या खाली विजूभाऊ सोनवणे आपल्याला पाहायला मिळाले. धक्का मात्र लागलाय, फलंदाज मात्र बाद आहे. 23च्या स्कोरवरती हा लागतोय दुसरा धक्का, फलंदाज बाद. तेवीस वर 2 स्कोर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेमराज तायडे यांना मात्र दाखल केले गेले. खेमराज तायडे तसे जर बघितलं तर आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी जाणले जातात, बट आज बॅटिंगही करून दाखवावी लागेल खेमराजला. क्षमता आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहेत, बट आज बॅटिंगमध्ये जलवे दाखवावं लागणार आहे. मोठं नाव आहे हे देखील जळगाव क्रिकेटचं. JPLची स्पर्धा नुकतीच मात्र गाजवून आलेत. यावेळेसही जर बघितलं तर जमिनीला समांतर फटका आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. रनसंख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जात असताना 24. चांगलं षटक, चांगली गोलंदाजी महेंद्र कोळी. 10 बॉलचा स्पेल टाकत असताना आतापर्यंत जर बघितलं तर 7 धावा खर्च केल्या, 2 गडी मात्र बाद केलेत. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 1 आली आहे. शेवटचे 2 बॉल. यावेळेस जर बघितलं तर टॅप अँड रन, मागच्या दिशेने फक्त ढकललं बॉलला. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर आले, चेंडू इकडे काय मैदानाच्या बाहेर दान 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 करत मात्र पसार होतोय. 1-2 का 4, 1-2 का 4. बॉल सीमा पार. पंचांच्या माध्यमातून KCL ब्रँडेड चौकार. या 4 धावांच्या मदतीने आपण बघू शकतो 28 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 28 for 2. विकेट आलेले आहेत, बट एक गोष्ट विसरून चालणार नाही, जय बालाजी संघाने धावा देखील बनवलेल्या आहेत. 9 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने रन येतात या डावात. शेवटचा बॉल यायचा बाकी. रितेश मोरे 8 बॉलमध्ये 11 वर नॉट आउट आहेत. शेवटचा बॉल. आडव्या बॅटने फटक्यात आहे वजन. धावा पुरेपूर अर्धा डझन. हवाई सफर, हवाई मेल आणि काढलंय चेंडूचं तेल. 6 षटकार.
3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर 34. 3 ओव्हर 34 रन, 2 गडी बाद. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका होता. तीन ओव्हर 34. पायाचा वेध यावेळेस मात्र घेतलाय. धावस्वरूपी आपण बघू शकतो डॉट बॉल नाही. इकडे मात्र षटक सुरू होतोय. प्रशांत यांना मात्र पाचारण केलं गेलंय. विक्की आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत. बघूयात आता विक्की मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांची शिट्टी वाजवतात की नाही ते. 34 वर 2 स्कोर. डावाचं चौथं षटक. यावेळेसचा बॉल जमिनीला समांतर. डीप मिड विकेटला खेळाडू आहे चेंडूला अडवण्यासाठी, आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील, थ्रो करतील, एक धाव इथे देखील मिळून जाते. सीमारेषे लगत तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते. धाव फलक आपण बघू शकतो 35 वर 2 आहे. डावाच्या मात्र चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हा जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत नक्कीच त्यांना मी सांगू इच्छितो की हा याच्या दिवसातला तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सध्याच्या घडला. या आधीच्या मॅचमध्ये आपण जबरदस्त 99 धावांची नॉक मात्र बघितली आहे. शुभम रायसिंग यांच्या बॅटमधून 35 वर 2 स्कोर. 35 फॉर 2. पुढचा चेंडू क्रॉस बॅटेड फटका. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. टाळ्यांचा आवाज येतोय, टाळ्यांचा आवाज येतोय. रनसंख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते आपल्याला. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर RCL चे आयोजक तथा महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेले एक जबरदस्त खेळाडू, जळगाव शहराच्या क्रिकेटचं मोठं नाव रिंकू भाऊ यांचं देखील मात्र इथे आगमन आहे, आणि त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आय थिंक बॉडी लाईनचा वेध तिकडे चेंडूने घेतलाय. पाणी पाणी असेल तर प्लीज पूर्वा विनंती आहे. यावेळेस मात्र जमिनीला समांतर फटका नक्कीच मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय, आणि धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे रन संख्या आपल्याला वाढताना पाहायला मिळेल या 4 धावांच्या मदतीने. याही वेळेस लेग स्टिकच्या बाहेर आहे, लेग स्टिकच्या बाहेर आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल.
4 ओव्हर 41 आहे मयूर. यस, 4 ओव्हर 41 2 गडी बाद. 41 for 2. फुलाल्यांचा बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फटका मात्र इकडे एवढा खासरित्या कनेक्ट झालेला नाही आहे. तत्पूर्वी नो बॉल इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून जो की कळवला जातोय. अवंतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढताना पाहायला मिळते. फ्री हिटचा कॉल देखील मात्र इकडे दिला गेलाय. रनसंख्या 42 वर 2. 42 for 2. याही वेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ होता. पंच मात्र आमच्या दिशेने वळतात आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून इथे देखील येतोय. अवंतरची धाव इथे देखील जुडेल. या एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढेल. स्विंग अँड अ मिस. अजून एक चेंडू मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर 43 वर 2. पियुषांचं हे षटक आवाक्याच्या बाहेर. व्हाईट बॉल डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून खडे खडे मात्र इकडे चेंडू लिव्ह करून दिला. धावस्वरूपी आपण बघू शकतो निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 43 वर 2 ही मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. अजूनही जर बघितलं तर यानंतर तब्बल 22 बॉलचा खेळ यायचा बाकी आहे या डावात. 43 for 2. याही वेळेस आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र इकडे चोरली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. वर 2 आहे स्कोर. यावेळेस मात्र काय लेग स्टिक हलकीशी सोडली आहे. तत्पूर्वी जर बघितलं तर आपण बघू शकतो अजून एक निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांनी पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत जर बघितलं ना तर फक्त 2च धावा खर्च केल्या त्या षटकात. त्यातल्या त्यात जर बघितलं तर एक लेग बाईटची देखील आहे, एक नो बॉलची, एक वाईडची, एक लेग बाईटची, अशा 3 धावा आलेल्या आहेत. 44 वर 2. चांगली गोलंदाजी. पियुष फुलाल्यांचा बॉल त्याला मात्र कले कन्वर्ट. सरळ मात्र चेंडू इकडे लॉंग लेग क्षेत्रात. फिल्डर मात्र तिकडे जोपर्यंत पोहोचतील. नो बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून जो की दिला जातोय. वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये हा नो बॉल दिला गेलाय. त्याचबरोबर चौकार देखील मात्र इकडे स्कोर कार्डवर लागलाय. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो वेस्ट साईडच्या वरचा बॉल होता. तिकडे मात्र पंचांचा एक हात नक्कीच बाहेर निघाला आणि नो +4 अशा 5 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 49वर 2 स्कोर. शेवटचे 2 बॉल याचे बाकी त्या षटकातील. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने जमिनीला समांतर. इकडे मात्र होईल चूक. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर रनसंख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते. रिप्लेमध्ये अजून एक वेळेस आपण नजर टाकू शकतो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने आले, कदम ताल करत समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट. आणि यस चुका आणि स्कोर कार्डवर 4 धावेंचा मुका. याही वेळेस शेवटचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होते. 5 ओव्हर 53 रन. 5 ओव्हर 53 रन 2 गडी बाद. 53 for 2 आफ्टर 5. 5 ओव्हर 53 रन 2 गडी बाद.
5 ओव्हर 53 रन 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आता विकी पुढच्या षटकात येत असताना. स्विंग अँड टप्पा पडल्यानंतर जर बघितला तर बॉल बाहेरच्या दिशेने वळलाय. मागचं षटकही विकी यांनी चांगलं टाकलं होतं, कारण की विकीच्या मागच्या षटकात जर तुम्ही बघितले ना तर फक्त 7च धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि सातत्याने जर बघितलं ना चेंडू लपून लपून आणतात आहे. आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर टप्पा चांगल्यारित्या मेंटेन आहे. चेंडू जर बघितला तर कटवण्यामध्ये बिलीव्ह करताय, कधी स्लो कधी फास्ट, कधी आतल्या दिशेने कधी बाहेरच्या दिशेने. हो, चांगला चेंडू, याही वेळेस पायावर टाकण्याचा प्रयत्न. एक धाव इकडे मात्र मिळून जाते. रनसंख्या मात्र या एका धावेच्या मदतीने वाढतीये. सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो 54 वर 2 स्कोर. खुल्लो टप्प्याचा बॉल टाकला होता, पाय पकडण्याचा तिकडे मात्र प्रयत्न केला. जमिनीला समांतर फटका अलॉंग दी कार्पेट. 54 फॉर 2. 4 बॉल यायचे बाकी आहेत अजूनही या षटकातील. बॅकफुटांना खेळला यावेळेस. फिल्डर मात्र आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तिकडे मात्र टिपला जाईल शेल आणि विकी यांना मिळेल इकडे यश. मोठी विकेट, मोठा मासा इकडे मात्र जाळ्यात अटकतोय आणि त्या मास्याचं नाव आहे खेमराज तायडे. कट करण्याचा प्रयत्न होता, विड तिकडे जास्त मिळाली. चेंडूने जागेवरती उसळी घेतली आणि क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. विंडला होता खेमराजसाठी फासा आणि त्याच्यात अटकलाय खेमराज नावाचा शार्क मासा. फलंदाज बाद. OUT जय बालाजी JB या संघाला इकडे मात्र अजून एक धक्का लागतोय आणि दुसरीकडे रुबाबदार स्टाईल मध्ये आपला रुबाब दाखवत असताना 54च्या स्कोरवर तिसरा धक्का. 54 फॉर 3. फलंदाज बाद आहे. वर 3. खराब चेंडू नक्कीच मात्र यावेळेस आपण बघतोय वाईटचा इशारा पंच सुशांत सर यांच्या माध्यमातून येतोय. एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळेल. 55 वर 3 स्कोर. विकी यांच्या कोट्याचं मात्र दुसरं षटक. 55 वर 3. यावेळेस आडव्या बॅटने हवाई सफर. सिक्सर. षटकार. क्रॉस बॅटेड फटका अतिशय चांगल्यारीत्या बॅटवर घेत असताना चेंडूला मात्र डीप स्क्वेअर लेगच्या वरनं डिपॉझिट केलं सरळ मैदानाच्या बाहेर. चली चलिए गेंद हवा के संग संग और घटा के साथ साथ सीमा रेषा पार. अंपायरच्या माध्यमातून इशारा. 6 धावेंचा षटकार. 61 वर 3. शेवटचे 2 बॉल विकीच्या षटकातील. याही वेळेस लेग स्टिक तिकडे मात्र भरकटताना पाहायला मिळालेत. हालाकी एक धाव इकडे पळून काढलेली आहे आणि इथे देखील पंच मात्र आमच्या दिशेने वळत आहे. अवांतरची धाव. 1-1 धाव इकडे मात्र टाळ्यांचा कडकडाट वाढवतीये. वाईट +1 अशा 2 धावा स्कोर कार्डवर जुळतात आहे. रनसंख्या 63. शेवटचे 2 बॉल या षटकातील यायची बाकी. 63 फॉर 3. पायावर टाकण्याचा प्रयत्न. फटका मात्र हवेत आहे. फिल्डर मात्र तिकडे जोपर्यंत चेंडूवर येत आहे थोडीशी मात्र इकडे मिसफिल्ड होईल. थोडंसं फंबल आणि तोपर्यंत आपण बघू शकतो धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये जाकी चोरून काढल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने रनसंख्या वाढतीये. 65 वर 3 स्कोर. शेवटचा 1 बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 11 रन प्रति ओव्हर या हिशोबाने धावा काढलेल्या आहेत तरी देखील जय बालाजी संघाने धावगती मेंटेन ठेवली आहे. आता मात्र नक्कीच यानंतर 2 षटके यायची बाकी आहेत. हाणामारीची ती षटकं राहतील. चला थोडीशी घाई करा विनंती आहे. याही वेळेस एका हाताने तिकडे मात्र हलकीशी चूक आणि तिकडे मात्र काय षटक समाप्तीचा इशारा. तर तब्बल 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 6 ओव्हर 66 रन. 6 ओव्हर 66 3 गडी बाद JB. 6 ओव्हर 66 3 गडी बाद जय बालाजी.
दरम्यानच्या काळात जर बघितलं तर आपल्यासोबत जुडतात आहे व्हॉइस ऑफ जळगाव अर्थात पॅडी दादा देखील मात्र या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले आणि त्यांचं देखील समालोचन ऐकण्यासाठी मात्र इकडे सर्व आतुर आहे. तर पुढील काही षटकांसाठी मी आमंत्रित करतो पॅडीदा यांना. 6 ओव्हर 66 3 गडी बाद. विजय सोनवणे द मॅन फ्रॉम जळगाव जिल्हा पोलीस दल गोलंदाजी मार्कवर. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 7वं षटक. रितेश मोरे स्ट्राईकला. वाईडचा इशारा अवांतर धाव. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर याचा अर्थ एक धाव अवांतर. धावसंख्या 67 लॉस ऑफ 3. पुन्हा एकदा विजय सोनवणे गोलंदाजी मार्कवर. एक अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. ओव्हरपिच चेंडू डाऊन द ग्राउंड. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. साहेबराव यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 68 धावा 68. ओहो हवाई सफर. चेंडूने घेतली आहे गगन भरारी. चेंडू जातोय सीमारेषा पार फरारी. षटकार आलेला आहे. चला तर कोळी प्रीमियर लीगचा हा ब्रँडेड षटकार आलेला आहे. रितेश यांच्या बॅटमधून, आदित्य यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. कोळी प्रीमियर लीगचा हा ब्रँडेड षटकार. टॉस का बॉसचे प्रायोजक असतील बापूदादा सोनवणे. ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची कड घेतलेली आहे. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय आणि थर्डमॅनच्या दिशेने चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता 78 धावा. आणि जळगाव शहर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीवरून आपल्याला या हुटरचा आवाज येत असेल. हा संकेत आहे की 12 वाजलेले आहेत. कोळी समाजाचा क्रिकेट उत्सव. कोळी प्रीमियर लीग. ऑफस्टंपच्या बाहेर चांगला चेंडू, गतीत परिवर्तन, चतुराईने गोलंदाजी करतायत. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव. एक अवांतर धाव आणि धावसंख्या आता वाढतीये 79 धावा 3 गडी बाद. जय बालाजी विरुद्ध रुबाबदार असा सामना कोळी क्रिकेट लीगचा रंगताना. अलॉंग द कार्पेट काउस कॉर्नरकडे एक धाव. आणि मित्रांनो, आपल्याला सर्वांना सांगायला आनंद होतोय की आज आमचे मित्र जे या अगोदर पंचांच्या भूमिकेत काम करायचे, तर अविनाश बंगाळ यांनी आज समालोचन क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलेलं आहे. तर आपलं खूप खूप स्वागत अविनाश. आणि आता असं वाटतंय की आमचं मार्केट थोडंसं धोक्यात. ऑफस्टंपच्या बाहेर जोरदार अपील, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमतरता. षटक या ठिकाणी संपन्न होतंय. या षटकात 14 धावा आलेल्या आहेत. 7 षटकांची समाप्ती, 80 धावा, 3 गडी बाद. आणि हे या डावातलं शेवटचं षटक असेल.
ऑफस्टंपच्या बाहेर चांगला फटका स्लॅश केलेला आहे, कट केलेला आहे, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे आणि मिळतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता वाढतीये 84 धावा, 3 गडी बाद. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातोय आणि मिळतोय चौकार. कोळी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड चौकार. आदित्य साळुंके 7 चेंडूत 25 धावा काढून जबरदस्त फलंदाजी करतोय आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 88 धावा, 88. ओ यश त्यांच्या मागे जबरदस्त कामगिरी करताना जळगाव जिल्हा पोलीस दलातील विजय सोनवणे. या स्पर्धेच्या आयोजनाची सुद्धा जबाबदारी विजय सोनवणे यांच्या जबाबदार खांद्यांवर आहे. या डावातलं शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत गजानन सपकाळे यांचा ओव्हरपिच चेंडू, इनसाइड आउट फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. कोळी प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. महेंद्र जर माझ्या मते सीमारेषेवर तयार असते तर हा एक झेल होता, एक संधी होती. नक्कीच साहेबराव जे म्हणतायत ते निश्चित खरंय. जर बाउंड्री लाईन वरून जर स्टार्ट घेतली असती तर हा झेल जमला असता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विजय सोनवणे यांचा, चांगला प्रयत्न होता. यश त्यांच्या मागे 1 धाव मिळते. षटकातला शेवटचा आणि या डावातला सुद्धा शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवर असतील गजानन आणि स्ट्राईकला असतील हितेश. रितेश 23 चेंडू 27 धावा काढून फलंदाजी करतायत. या डावातला हा शेवटचा चेंडू. फटका मोठा, चेंडू गेलेला आहे गगन भरारीवर आणि जातोय सीमारेषा पार. षटकार, जबरदस्त षटकाराने या डावाचं समापन केलेलं आहे. तर प्रथम फलंदाजी करीत असताना जय बालाजी संघाने आपल्या निर्धारित 8 षटकात 3 गडी बाद 100 पार केलेली, 101 धावा केलेल्या आहेत. आणि रुबाबदार संघाला जर रुबाबदार पद्धतीने हा सामना जिंकायचा असेल तर लक्ष असेल 102 धावांचं, 102 रन्स टू विन.
चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. हो हो हो, आडव्या बॅटने पहिल्याच बॉलवर विकी यांच्या बॅटमधनं मात्र हाय अँड हँडसम सरळ सीमारेषा पार धावा मात्र इकडे वाढताना पाहायला मिळतात आहे. षटकाराच्या मदतीने थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथवर पिच केलेला बॉल होता. आखूड टप्प्याचा बॉल आणि इकडे मात्र धावा वाढतील. 6 धावा इकडे स्कोर कार्डवर जुळतात आहे. क्रॉस बॅटेड फटका. रनसंख्या मात्र 6 धावांच्या मदतीने वाढत असताना 6 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. 47 बॉल 96 हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. वेगात मात्र बॅट चालवली आहे. यावेळेस मात्र लाऊड अपील राकेश बाविस्कर इकडे मात्र स्ट्राईक करताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. ऑफस्टिकच्या हलकासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. बॅट मात्र तिकडे चालवली. बॅटची लागली कड. यष्टीरक्षकाचे सेफ हँड्स आणि 6च्या स्कोरवरती आपण बघू शकतो पहिला धक्का. 6 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. फलंदाज बाद आहे OUT. पहिल्या बॉलवर मोठा फटका आला बट त्याच्यानंतर जर बघितलं तर दुसऱ्याच बॉलवर इकडे मात्र स्ट्राईक केलंय. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो. बॅटची आतली कड लागत असताना चांगल्यारीत्या इकडे झेल टिपला गेला कीपरच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र बाद. फलंदाज बाद आहे. 6 धावा एक गडी बाद. राकेश बाविस्कर नक्कीच आज बॅटिंगमध्ये मात्र तेवढे काही खास कमाल करू शकलेले नाही आहेत बट गोलंदाजी जर बघितला तर विकेट मिळवून दिली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेंद्र कोळी. सहावर 1 स्कोर. यावेळेस मात्र आवाक्याच्या बाहेर. तत्पूर्वी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना KCL कोळी क्रिकेट लीगचं अभूतपूर्व आजपासनं जर बघितलं तर 6वं पर्व सुरू झालंय आणि 6व्या पर्वातील आज मात्र हा 3रा सामना. पहिला दिवस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 6वरती 1 स्कोर. पुढचा बॉल. याही वेळेसचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. फटका हवेत आणि अजून एक झेल. 2 in 2 फॉर राकेश बाविस्कर. रितेश मोरे यांनी मात्र इकडे झेल टिपलाय. फुलल्यांचा बॉल होता त्याला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाचे सेफ हँड्स. झेल मात्र इकडे झालाय. फलंदाज मात्र बाद राहतील. अडचणी मात्र इकडे स्कोर कार्डवर वाढल्यात. 6च्या स्कोरवरती आपण बघू शकतो 2 गडी बाद ही मात्र स्थिती आहे. 6 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. सहाच्या स्कोरवरती हा मात्र दुसरा धक्का लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आहे आता. यश तावडे यांना मात्र आता बॅटिंगसाठी पाचारण केलं गेलंय. डावाचं मात्र आपण बघू शकतो पहिलं षटक प्रगतीपथावर आहे बट अतिशय जबरदस्त आणि धारदार कामगिरी. 44 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 96ची गरज. 44-96. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. धाव मात्र इकडे कुठलीच मिळणार नाही. अजून एक चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट राहतोय. पहिल्या बॉलवर 6 आला बट त्याच्यानंतर जर बघितलं तर सातत्याने निर्धाव चेंडू राकेश बाविस्कर यांच्या माध्यमातून हाताळले गेलेत. मी आधीच बोललो राकेश बाविस्कर यांच्याकडे अनुभव फार मोठा आहे. लेदर बॉल असो टेनिस बॉल असो आणि या स्पर्धेतही आतापर्यंत जर बघितलं तर पहिल्याच सामन्यामध्ये गोलंदाजीत खासा प्रभाव त्यांनी सोडलेला आहे. शेवटचा 1 बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल. हलक्या हाताने यावेळेस मात्र मागच्या दिशेने टॅप केलाय. फिल्डर मात्र तिकडे आहेत.
चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक षटकाचा खेळ पूर्ण झाला. 1 ओव्हर 8 रन 2 गडी बाद. 1 ओव्हर 8 रन 2 गडी बाद. सोनवणे वॉरियर्स आणि हुप पहलवान दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे आहे. सोनवणे वॉरियर्स आणि हुप पहलवान दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. पहिलं षटक पूर्ण झालंय. 8 धावा स्कोर कार्डवर 2 गडी बाद. चला नवीन गोलंदाज आपल्याला विनंती आपण मात्र लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर यायचंय. चला डावाचं इकडे मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रितेश मोरे यांना दाखल केलं जात आहे. पद्माकर दादा पाडीदा यांनी देखील आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल त्यांचा देखील KCLच्या वतीने धन्यवाद. रनसंख्या 8 रन 2 गडी बाद असताना स्विंग अँड मिस धावा स्वरूपी जर बघितलं तर लागोपाठ इकडे मात्र 2 बॉल डॉट टाकले गेलेत. अवघ्याच्या बाहेर होता बॉल. बॅट चालवण्याचा प्रयत्न केला. संपर्क मात्र तेवढा काही खास प्रमाणावर झाला नाही. साहेबराव कोळी यांना मात्र आता इकडे बॅटिंगसाठी दाखल केलं गेलंय. 6 for 2, 8 for 2. यावेळेस काय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. हवाई फायर आणि साहेबराव यांच्या बॅटमधनं इकडे मात्र फटका येतोय. या फटक्याची गरज होती कारण की 2 विकेट इकडे मात्र पडलेल्या आहेत. थोडंसं स्कोर कार्ड चालवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि रिप्लेमध्ये आपण बघू शकता फुल टॉस बॉलला मात्र कन्वर्ट केलं गेलं. षटकाराच्या मदतीने रनसंख्या वाढली आहे. अशा प्रकारचे फटके खेळावे लागणार आहेत जर या मॅचमध्ये रोमांच बनवून ठेवायचा असेल तर. 8 वर 2 त्याच्यानंतर आता 6, 14 वरती 2, 39 बॉल. समीकरण मात्र 88चं. 39 88 टू विन. याही वेळेस समोरच्या दिशेने फिल्डर मात्र तिकडे चेंडूला अडवतात आहे. तोपर्यंत आपण बघू शकतो अजून एक डॉट बॉल. समोरच्या दिशेने फुलाल्यांचा बॉल त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 14च्या स्कोरवरती 2 गडी बाद ही मात्र स्थिती आहे. 38 बॉल 88. 38 88 टू विन. 14 वर 2 स्कोर. आपल्याच अंदाजात मागच्या दिशेने हवेमध्ये हिलकोरेखा चेंडू मात्र निघून जातोय. हवा के संग संग घटा के साथ साथ चेंडू चाललाय सीमारेषा पार. पंचांच्या वतीने इशारा. 6-6-6 षटकार. चांगला हिट. खासा शॉट टाकला होता बॉल आणि याला देखील मात्र अतिशय सुंदररित्या इकडे भिरकावून लावलं सरळ लॉंग लेगच्या क्षेत्रात. 20 वर 2 स्कोर. शेवटचा 1 बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. 24 for 2. अंपायर सर 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 वेट 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 वेट. पहिले 2 बॉल डॉट. सांग मयूर स्कोर सांग. 2 ओव्हर 20 2 गडी बाद. 20 फॉर द लॉस ऑफ 2. 36 बॉल 82 ची गरज आहे. 2 षटकार मात्र या षटकात आलेत. टॉस टॉस. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल. हुप पहलवान आणि सोनवणे वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी चला. दोन्ही टीमचे कॅप्टन चला. मयूर सपकाळे आपल्याला विनंती आहे आणि सोनवणे वॉरियर्सचे कॅप्टन आपणही टॉस साठी यायचंय.
चला 2 ओव्हरच्या अखेरीस 20 वरती 2 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. आणि 36 बॉल मॅच जिंकण्यासाठी मात्र आता 82चा पाठलाग गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतो. राकेशजी बाविस्कर यांना मात्र इकडे कंटिन्यू ठेवलंय, ज्यांनी 2 विकेट इकडे मात्र फार झटपट मिळवल्यात पहिल्या षटकामध्ये. अजून एक विकेटच्या शोधात त्यांना मात्र इकडे आता कंटिन्यू केलं गेलंय. 20 वरती 2 स्कोर. डावाचं तिसरं षटक 38चा खेळही आता खुल्ला आहे. राकेश बाविस्कर चालेत यश तावडे यांच्यासाठी. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र इकडे काही एवढा खास होत नाहीये. फिल्डर मात्र तिकडे जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत आपण बघू शकतो. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे सुरू झालंय. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. वीस वर 2 स्कोर. याही वेळेस बॉडी लाईनच्या दिशेने लागोपाठ इकडे मात्र सातत्याने निर्धाव चेंडू जे मात्र हाताळले जातात आहे. बॅकअप आहे इकडे चेंडूला अडवण्यासाठी. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली आहे मैदानाच्या आतमध्ये टीम रुबाबदार. आणि आतापर्यंत तरी थोडासा खडतर प्रवास राहिला या संघाचा, कारण की 2 विकेट देखील फार झटपट त्यांनी गमावल्यात. 34 बॉल 82 रन 34-82. याही वेळेस शॉर्ट चेंडूचा वापर. वा भाई वा, राकेश बाविस्कर यांचं कौतुक झालं पाहिजे. 3 बॉल इकडे मात्र लागोपाठ मैदानाच्या आतमध्ये त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत आणि सातत्याने स्टंप टू स्टंप लाईन अँड लेंथ आणि बॅटरच्या बॉडीच्या दिशेने मात्र मारा करताय. प्रभावशाली कामगिरी, प्रभावशाली कामगिरी. यामुळेच क्रिकेटमध्ये आपण बघतो कमबॅक करण्याची संधी मात्र प्रत्येकाला मिळते. नक्कीच बॅटिंगमध्ये आज मात्र तेवढी खास कामगिरी त्यांची राहिली नाही, बट गोलंदाजीत जर बघितलं तर लाजवाब. 20 वर 2 स्कोर. पायावर टाकण्याचा प्रयत्न आहे, यावेळेस जागा शोधली आहे. जमिनीला समांतर फटका खेळलाय लॉंग लेगच्या क्षेत्रात. फ्लिक करून दिलं होतं पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडूने घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट. रनसंख्या मात्र 24. अशा प्रकारचे इम्प्रोवायझिंग फटके इकडे मात्र खेळणं गरजेचं आहे. ऑफस्टिकला शफल होत असताना जागा बनवून देत असताना रनसंख्या मात्र इकडे भिरकावून लावली आहे. 24 वरती 2 स्कोर. 24-2. 22 बॉल 78. 32 बॉल 78 माफ करा. 32-78. 2 विकेट आतापर्यंत आपण बघू शकतो राकेश बाविस्कर यांनी आतापर्यंत पटकावल्यात. या षटकात 4 बॉल मध्ये 4 खर्च केलाय. 24 वर 2. जागा बनवत ऑफस्टिकला अलॉंग दी कार्पेट क्रॉस बॅटेड स्ट्रोक. हलकसं बॅलन्स तिकडे मात्र आउट झालं. तोपर्यंत जर बघितलं तर 1 धाव तिकडे मात्र मिळणार आहे. रनसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 25 वर 2. शेवटचा 1 बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. 31 बॉल मध्ये 77 पाहिजेत आता. 31-77. 25 धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे षटकातील. लास्ट बॉल टू गो. पाच धावा आतापर्यंत आलेल्या आहे राकेश बाविस्कर यांच्या या षटकात. चला वेळ थोडासा वाचवत चला. मॅच मात्र थोडीशी स्पीडअप मध्ये खेळवायची विनंती आपल्याला. 25-2. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अकुटप्प्याचा बॉल इकडे मात्र चालला आहे लॉंग लेगच्या क्षेत्रात. दान 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 करत सीमा रेषा पार आणि पंचांच्या माध्यमातून इशारा. 4 चौकार. षटक मात्र इकडे पूर्ण होतंय. 3 षटकांच्या अखेरीस 29. 3 ओव्हर 29 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. ऑफस्टिकला शफल हो जागा बनवत हा फटका मात्र खेळला होता. शेवटचे 30 बॉल 73 धावांची गरज आहे. 30 बॉल 73. यानंतरचा सामना ज्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय सोनवणे वॉरियर्स आणि हुप पहलवान या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र पुढचा सामना जो की खेळवला जाणार आहे आणि त्याचा नाणेफेकीचा कौल देखील इकडे झालेला आहे.
चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. डावाचं इकडे मात्र आता चौथं षटक इकडे सुरू झालेलं आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज ज्यांना पाचारण केलं जाते. बादलीचे उपसरपंच संदीप भाऊ कोळी यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि संदीप भाऊ यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना मात्र विनंती करतो की आपण मात्र नक्कीच मुख्य मंचावरती येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. चला पुढच्या षटकात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आवाक्याच्या बाहेर आहे बॉल. नो बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. योगेश सोनवणे यांना मात्र इकडे पाचारण केलं गेलंय. ओ हो यावेळेस मात्र काय यष्ट्यांचा मात्र घेतला वेध, बट तत्पूर्वी फ्री हिटचा बॉल होता. धावस्वरूपी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू आपल्याला इकडे पाहायला मिळालाय. या आधीचा बॉल जर बघितला तर नक्कीच नो. त्याच्यानंतर मात्र अवांतरची धाव आणि फ्री हिटच्या बॉलवर मात्र बोल्ड होताना पाहायला मिळाले बॅटर. 31च्या स्कोरवर दुसरा धक्का आतापर्यंत तरी लागला गेलाय. योगेश सोनवणे यांचं हे षटक. आडव्या बॅटने आता मात्र फुल लेंथचा बॉल केला गेलाय कन्वर्ट. सरळ मात्र चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. हवेशी गप्पा मारत निघून गेलाय बॉल. फुलटॉसला कन्वर्ट केलाय. 6 षटकार इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळतोय. हवाई फायर करत 6 धावा वसूलल्यात. सिक्सर. या षटकाराच्या मदतीने 37 वर 2. याही वेळेचा बॉल जमिनीला समांतर. 1 धाव इकडे मात्र मिळेल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत वेगात चेंडूवर येतील सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढणार आहे. 38 वर 2. 38 फॉर 2. 27 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 64ची गरज. 27-64. वर 2 स्कोर. यावेळेसही कट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क मात्र इथले कुठलाच होत नाहीये. पंचांच्या माध्यमातून मात्र इशारा येतोय अवांतर धावेचा. ऑफस्टिकच्या खासा बाहेरचा बॉल. वर 2 स्कोर. 27 बॉल 63. यावेळेस मात्र जमिनीला समांतर. फिल्डर आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. वर 2 स्कोर. 26 बॉल 63. फुलर यांचा बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पंच मात्र आमच्या दिशेने वळले आहेत. त्यांचा इशारा मात्र इकडे नो बॉलचा. फ्री हिटचा कॉल मात्र दिला गेलाय. आता मात्र संधी राहील हात खोलण्याची.
व्हाईट बॉल सातत्याने आपण बघतोय दिशा मात्र इकडे भरकटली जाते. पंच मात्र सातत्याने आमच्या दिशेने वळतात आहे. वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये रेफरल घेतलाय बॅटिंग टीमने. फेअर डिलिव्हरी मॅच ऑन करायचा आहे. फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलाय. चला सामना मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खासं लांबचं षटक राहिलं आहे कारण की अनेक जर बघितलं तर अवांतरच्या धावा देखील या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 42 वर 2 स्कोर. यानंतरचा सामना हुप पहलवान आणि सोनवणे वॉरियर्स या दोन्ही संघांच्या दरम्यान. याही वेळेस मागच्या दिशेने खेळला आहे. फिल्डर मात्र तिकडे चेंडूला अडवण्यासाठी पोहोचलेत. तोपर्यंत जर बघितलं तर एक धाव इकडे मिळतीये. एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 4 ओव्हर 43. 4 ओव्हर 43 2 गडी बाद. शेवटचे 24 बॉल मॅच जिंकण्यासाठी 59ची गरज आहे. 24 बॉल 59 धावांची गरज. चार ओव्हर 59ची गरज आहे. 24 बॉल 59. चला तत्पूर्वी जर बघितलं तर डावाचं इकडे 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. खेमराज तायडे इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत.
ओ हो यावेळेस मात्र काय वेस्ट साईडच्या जर बघितला तर खासा वरचा बॉल, नो बॉलचा इशारा पंच मात्र आमच्या दिशेने वळतात आहे. धाव स्वरूपी जर बघितलं तर रनसंख्या मात्र वाढेल. ओ यावेळेस मात्र काय लपेटलाय साहेबराव, जबरदस्त फटका, नावासारखाच फटका आलाय, साहेबासारखा रुबाब इकडे मात्र रुबाबदार संघाकडे दाखवत असताना साहेबराव कोळी षटकार येतोय. रन संख्या 51 रन. एक्कावन्नवर 3 स्कोर. 22 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे 51ची गरज. स्टँड अँड डिलिव्हर्ड फटका मात्र इकडे खेळून दिला. रन संख्या मात्र वाढली आहे षटकाराच्या मदतीने. 51 फॉर 3. 22 बॉल मध्ये 51 पाहिजेत आता. याही वेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला जोपर्यंत ते अडवतात आहे धाव स्वरूपी इकडे मात्र एक धाव मिळून जाईल. 52वर 3 स्कोर. 21 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी मात्र 50ची गरज. 21-50. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजूभाऊ सोनोने यांना मात्र दाखल केलं गेलंय. यस, प्रत्येक गोष्टीवर जर बघितलं तर सध्याच्या घडला टाळ्या शिट्ट्यांचा गजर होतोय, कारण की अतिशय रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये जो की सुरू आहे. 52वर 3. 21 बॉल 50 ही मात्र मॅच मध्ये सध्याच्या घडीची गरज. 21-50. पायावर टाकण्याचा प्रयत्न आहे, पायाचा वेध घेतलाय, मागच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. हालाकी क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूवर येतात आहे तोपर्यंत आपण बघू शकतो एक धाव इकडे मात्र सुरक्षितरित्या पळून काढलेली आहे. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत खेमराजच्या षटकात 8 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात, ज्यामध्ये अवांतरच्याही धावा आहेत, इतरही धावा आहेत, बट लिगल जर बघितलं तर तशा 8 धावा खर्च केल्या आहेत. 53वर 3. 2 बॉल यायचे बाकी. फुलाल्यांचा बॉल समोरच्या दिशेने कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील एक धाव मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाईल. 19 बॉल 48. 1-1 डॉट बॉल, 1-1 सिंगल, 1-1 चौकार, 1-1 षटकार सध्याच्या घडला हलकासा दबाव वाढवतोय. 54वर 3 स्कोर. शेवटचा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉडी लाईनचा वेध, एक धाव मिळून जाईल. एक धाव इकडे मात्र मिळून जातीये आणि एका धावीच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण देखील होत आहे. तब्बल 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 ओव्हर 55, 3 गडी बाद, 18 बॉल 47. 18 बॉल 47 ची गरज आहे. चांगलं षटक केमराजचं. 5 ओव्हर 55, 3 गडी बाद, 18 बॉल 47. रन संख्या मात्र स्कोर कार्ड असतील. पंचावन्नवर 3 स्कोर. 18 बॉल 47 ची गरज. गोलंदाजी मार्कवर
रितेश मोरे यांना मात्र आता पाचारण करण्यात आलंय. विजू सोनवणे सर स्ट्रायकर एंडला. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पायाचा वेध घेतलाय. धाव मात्र इकडे एक धाव चोरली गेली आहे. एक धाव इकडे मात्र चोरली गेली आहे. चांगला सिंगल इकडे मात्र घेतला. ऑलमोस्ट आतापर्यंत जर बघितलं तर चारीचे चारी चेंडू हे मात्र लेग बायच्या स्वरूपात सिंगलच्या स्वरूपात मात्र स्कोर कार्डवर जोडलेत. रन संख्या वाढत असताना एक एक धाव इकडे मात्र सध्याच्या घडीला फार महत्वाची आहे. फुलाल्यांचा बॉल, बॅटची कड फार वेगात चेंडू ट्रॅव्हल करतोय. मॅच अजून संपलेली नाहीये. आउटसाइड द ऑफचा बॉल होता. बॅटची कड घेऊन चेंडू मात्र फार वेगात ट्रॅव्हल झाला आणि अक्षरशः जर बघितला तर स्कोर कार्डवर चौकार इकडे मात्र जोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. फार वेगात मात्र इकडे चेंडू ट्रॅव्हल करेल. रनसंख्या 60 वरती 3. आवाक्याच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. इथे देखील मात्र एक धाव स्कोर कार्डवर जोडणार आहे. रनसंख्या एका धावेच्या मदतीने 61. याही वेळेस मागे हटून खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील आपण बघतोय काही खासा संपर्क होत नाहीये. धावस्वरूपी जर बघितला तर हा देखील चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट राहतोय. 15 बॉल 41 हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. 15 बॉलमध्ये 41 पाहिजेत. 61 वर 3 आहे स्थिती. 61 वर 3. 15 बॉल 41. रेंजच्या बाहेर खासा ऑफस्टिकच्या बाहेर टाकला. यावेळेस मात्र पंच वळतात आहे. एक एक धाव मात्र आपण बघतोय नक्कीच टार्गेटच्या जवळ नेतीये बॅटिंग टीमला. पण ही गोष्ट देखील समजावं लागेल की इथून पुढे 15 बॉलमध्ये 40 पाहिजेत. रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट 16च्या घरात आहे. तर मोठे फटके देखील मात्र तेवढेच गरजेचे सध्याच्या घडीला. 62 वर 3. 15 बॉल 40. पहिल्याच बॉलवर मागच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतील तोपर्यंत एक धाव इकडे मिळताना पाहायला मिळेल. जमिनीला समांतर एक धाव मात्र मिळते. 63 वर 3 आहे स्कोर. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आतापर्यंत जर बघितलं तर मोठा फटका एक चौकार केवळ आला या षटकात. पण इतर बॉलवर थांबून ठेवलाय. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. 13 बॉल 39. शेवटच्या बॉलला देखील यावेळेस मात्र कसलेली लाईन अँड लेंथ. एक धाव इकडे मात्र मिळेल. रन संख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 6 ओव्हर आपण बघू शकतो. रन संख्या मात्र जाऊन पोहोचतीये 64च्या स्कोरवरती. 6 ओव्हर 64 3 गडी बाद. 12 बॉल 38ची गरज आहे. 12 बॉल 38. वर 3 स्कोर. 6 ओव्हरच्या अखेरीस गोलंदाजी मार्कवर खेमराज तायडे निर्णायक षटक घेऊन. 12 बॉल 38. ओहो लेग स्टिक भरकटलेत. खेमराज व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरची धाव मात्र इकडे सुटताना पाहायला मिळेल. वेग आहे आणि इकडे जर बघितलं ना तर खेमराजला निर्णायक षटकासाठी गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय. कारण की या षटकात जर बघितलं तर
कळेल की शेवटच्या षटकात किती धावा उरतील ते. आणि हे षटक जर खेमराजने चांगलं टाकलं तर नो डाऊट मॅचमध्ये जय बालाजी आपलं पारडं देखील जड करताना आपल्याला पाहायला मिळू शकते. स्विंग अँड मिस. डॉट बॉल इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता 11 बॉलमध्ये 37 पाहिजे. एक डॉट बॉल मात्र मॅचपासून दूर घेऊन जातोय रुबाबदार या संघाला. विजू सोनवणे सर यांना मात्र कमाल करावी लागेल. फुलाऱ्यांचा बॉल कन्वर्ट केलाय. खडे खडे सरळ मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर. 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळतात आहे. नो बॉल +6 अशा मात्र धावा दिल्या गेलाय. नो +6 अशा मात्र धावा जुळताना पाहायला मिळतील. तब्बल 7. पुढचा बॉल फ्री हिट. 11 बॉल 30 रन. सामना मात्र वापस जिवंत झालाय. विजू सोनवणे सर याही वेळेस फ्री हिटचा बॉल त्याला मात्र केलाय कन्वर्ट. प्रयत्न चांगला आहे तिकडे. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. एक वेळेस असं वाटलं चेंडू तिकडे सीमारेषा गाठतो की काय, बट धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने रनसंख्या वाढताना पाहायला मिळाली आहे. 73 वर 3 स्कोर. आता 10 बॉलमध्ये 29 ची गरज. 10 गेंदे 29 रन. काय होतंय, काय बनतंय, काय बिघडतंय हे मात्र इकडे आपल्याला पाहायचं आहे. खेमराज सायडेच्या विरोधात नो बॉलच्या बॉलवर मात्र षटकार आलाय. यावेळेस मात्र रडारच्या बाहेर क्रीजच्या खोलीचा वापर केला. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 9 बॉल 29, 9 गेंदे 29 रन. 73 वर 3 स्कोर. 73 फॉर 3. क्रीजच्या खोलीचा मात्र इकडे चांगल्यारीत्या वापर केला होता. नऊ बॉल 29. वर 3. हो आता मात्र काय झेल इकडे होतोय. कार्तिक आपल्याला चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळाले. बिगिट केलं होतं, लॉफ्ट केलं होतं बॉलला. फिल्डर मात्र तिकडे खाशी वेगात चेंडूच्या खाली आले आणि चांगला झेल इकडे मात्र कार्तिक यांनी टिपलाय. मॅच मध्ये इकडे मात्र ट्विस्ट येतोय. साहेबराव कोळी जे मात्र सेट होते, ज्यांच्या बॅटमधनं मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत होते, त्यांना मात्र इकडे परतावं लागलंय. रिप्ले मध्ये बघू शकता तुम्ही पुढे टाकलेला बॉल, बॅट चालवण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफच्या खेळाडूने एक ब्लाइंडर टिपलाय. फलंदाज बाद. OU ची विकेट. कोळी महासंघाचे संपर्क प्रमुख सुभाष भाऊ सोनवणे यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि सुभाष भाऊ सोनवणे यांचं मात्र आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबरीने जर बघितलं तर बादलीचे उपसरपंच संदीप भाऊ कोळी यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. फुलाल्यांचा बॉल जमिनीला समांतर फटका. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत इकडे आपण बघू शकतो धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 74 वर 4. 7 बॉल 28. 7 बॉल 28 रन. हा महत्वाचा बॉल आहे, हा निर्णायक बॉल आहे. या बॉलवर मोठा फटका येणं मात्र फार गरजेचं आहे. खेमराज की विजय सर, कोण कोणावर पडतंय बारी. बॅटची कड. सेलिब्रेशन्स आर ऑन नाउ. जल्लोष इकडे मात्र पाहायला मिळतोय. मोठा धक्का इकडे मात्र
रुबाबदार संघाला आणि खेमराजने मात्र रुबाबदार संघाच्या विरोधात आपला रुबाब दाखवलाय. रफ्तार से गिरफ्तार विजूभाऊ सोनवणे यांना मात्र परतावं लागेल. मॅच जातीय शेवटच्या षटकात शेवटचे 6 बॉल 28 ची गरज. टो एंडला लागला बॉल. बॅट चालवण्याचा प्रयत्न होता कीपरचा सहारा आणि त्याच्यानंतर खेमराजचा जल्लोष. युवा सितारा इकडे मात्र भारी पडलाय अनुभवावरती. 6 बॉल 28 74 वर 5. पहिला बॉल कार्तिक यांना पाचारण केले गेले आणि या पहिल्या बॉलवर तरी आपण बघू शकतो इकडे मात्र 4 धावा च्या मात्र त्यांनी आपल्याला पाहायला मिळतात आहे. रनसंख्या मात्र इकडे 4 धावांच्या मदतीने वाढत असताना पाच बॉल 24 रन. ओ हो याही वेळेस क्षेत्र मात्र निवडलंय आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईन गाठतोय. मॅच इकडे मात्र जिवंत केली आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकता तेच क्षेत्र तोच रिझल्ट. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची आता दाद मागितली जाते. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र इकडे आता दिला जाईल. फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलाय. चार बॉल मॅच जिंकण्यासाठी आता 18 ची गरज आहे. 4 बॉल 18. चार बॉल मॅच जिंकण्यासाठी 18 ची गरज. अजून एक मॅच अजूनही संपलेली नाहीये. निलेश कोळी एकच फाईट, वातावरण टाईट. थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल मिळाला त्याला मात्र इकडे डिपॉझिट करून दिलं 6 धावांसाठी. सिक्सर. कोळी महासंघाचे दीपकजी तायडे साहेब यांचं मात्र इकडे आगमन झालेलं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर काय स्वागत त्यांचं मात्र केलं गेलंय. कमालीची बॅटिंग. आता मात्र समीकरण बदललंय. 3 बॉल 12 रन. निलेश कोळी मॅच सोडायला तयार नाहीये. सामना मात्र सोडायला तयार नाहीये. 3 बॉल 12. एक टाळ्या शिट्टी इकडे मात्र आत्मविश्वास वाढवतीये गोलंदाजाचा आणि फलंदाजाचा. गोलंदाजी करणारा संघ मानतोय विकेट पाहिजे. बॅटिंग करणारा संघ फक्त म्हणतोय मोठे फटके पाहिजे. आता काय होतंय आणि काय नाही. 3 बॉल 12 ची गरज. निलेश एकीकडे तर दुसरीकडे कार्तिक. निलेश की कार्तिक. ही वेळेस शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल
तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. दुसरी देखील धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. काय मॅच सुरू आहे. पल में तोला पल में माशा. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. 2 बॉल 10. 92 ओव्हर 5 स्कोर. गोलंदाजाला कमबॅक करावा लागणार आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. जिंदगी में हर पहलू एक इम्तिहान होता है. अरे डरने वालों को कुछ नहीं मिलता यहाँ जिंदगी में. लढणे वालों के कदमों में यकीनन सारा जहान होता है. 2 बॉलमध्ये 10 ची गरज. असं म्हणतात नवसाला पावतो लालबागचा राजा. आज मात्र बघूयात कोणत्या संघाला इकडे राजा पावतोय. दोन्ही संघांच्या संघ मालकांनी सध्याच्या घडला जर बघितलं तर पुरेपूर देवाला साकडच घातला असेल की या स्पर्धेची सुरुवात मात्र आमच्या संघाची चांगली होऊ दे. 2 बॉल 10. 2 बॉल 10. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिरावलाय आणि मला असं वाटतं इकडे 2 धावा ज्या मात्र पळून काढलेल्या. 2 बॉल 8 रन. काय मॅच पाहायला मिळाली आहे. परफेक्ट थ्रिलर. फुल ऑन मनोरंजन. 2 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे आता. एक लिगल डिलिव्हरी. सॉरी यस या बॉलवर धाव आली आहे. 1 बॉल 8 आहे. 1 बॉल 8 नाही 94 ओव्हर 5. 1 बॉल 8. 2 बॉल 10 होते. 2 आलेत. आता 1 बॉल 8 ची गरज. 2 धावा मात्र या चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 1 बॉल 8 रन. एक लिगल डिलिव्हरी इकडे मात्र फार गरजेची आहे. आणि मला असं वाटतंय मॅच इकडे घेऊन जाईल. मॅच मात्र घेऊन जातीये टीम जय बालाजी. बट जबरदस्त बॅटिंग. जबरदस्त फाईट इकडे मात्र दिली आहे फलंदाजाने. निलेश कोळी खरंच कौतुक करावं लागेल ज्या रीत्या त्यांनी लढा मैदानाच्या आतमध्ये दिलाय. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत नक्कीच टीम ओव्हर द लाईन नेऊ शकली नाही बट प्रयत्न त्यांचा लाजवाब होता. 6 धावांनी मात्र हा सामना आपल्या नावावर केलाय. रितेश मोरे जे मात्र या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहे. चला रितेश आपल्याला विनंती आपण मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचे. रितेश मोरे जे मात्र ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.